तुमच्यासुद्धा केसांची अजिबात वाढ होत नाहीये, खूप वर्षापासून केस एकाच लांबीवर अडकलेले आहेत, केस गळती होतीये, केस पांढरे व्हायला लागलेले आहेत, केस गळून गळून टक्कल पडेल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे, तर हा सिक्रेट उपाय तुमच्यासाठी 100% काम करणार आहे. कारण याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये तुम्हाला भरपूर जास्त फरक झालेला जाणवेल. या इतक्या साध्या सोप्या घरगुती उपायाने तुमचे केस इतके वाढतील की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. ही जी होम रेमेडी आहे याच्यामुळे आपल्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतं, केस मुळापासून मजबूत व्हायला लागतात आणि केस गळतीसुद्धा कमी होते. तर चला पटकन ही होम रेमेडी कशा पद्धतीनं बनवायची आहे, आपल्या केसांवर कशी अप्लाय करायची, कुठली काळजी घ्यायची, हे सगळं व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपल्याला आज इथं वापरायचा आहे तो म्हणजे कडुलिंबाचा पाला. आता फ्रेश ताजा इथं कडुलिंबाचा पाला मी घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर ताजा कडुलिंबाचा पाला नसेल तर सुकवलेला कडुलिंबाचा पालासुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा ऑनलाईन कडुलिंबाची पावडरसुद्धा मिळते, तर तीसुद्धा तुम्ही या घरगुती उपायासाठी वापरू शकता. आता कडुलिंबाच्या पाल्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात जे आपल्या स्किनसाठी, केसांसाठी आणि ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी भरपूर फायदेशीर ठरतात आणि म्हणूनच आपल्या केसांच्या आरोग्यासाठी मी इथे आज कडुलिंबाचा पाला वापरणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला अशा पद्धतीनं कडुलिंबाची जी पानं आहेत ती वेगळी काढून घ्यायची आहेत, कारण याच्यावर भरपूर धूळ, माती, घाण जमा झालेली आहे. असंच आपल्याला हे आपल्या केसांसाठी वापरायचं नाहीये. सोबतच शरीरामधली उष्णता वाढल्याने सुद्धा आपल्याला भरपूर केस गळतीचा त्रास होतो. म्हणूनच शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा या कडुलिंबाच्या पानांचा रस आपण पितो. तर असो, आता याची चव भरपूर चांगली लागत नाही, त्याच्यामुळे शक्यतो कोणी याचा पिण्यासाठी वापर करत नाही. तर अशा पद्धतीनं घरगुती तुम्ही या एक्सटर्नल पद्धतीनं जरी तुमच्या केसांवरती अप्लाय केला तरी तुमच्या केसांमध्ये भरपूर चांगले बदल झालेले तुम्हाला जाणवतील. आता साधारणतः एवढा कडुलिंबाचा पाला या घरगुती उपायासाठी मी वापरणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला ही सगळी पानं आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आपल्या टाळूमध्ये जर काही कुठली इन्फेक्शन झालं असेल, खाज येत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात केस गळती होते, केसांमध्ये बऱ्याचदा कोंडा होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा केसांची मुळं जी आहेत ती कमकुवत होतात आणि त्यामुळे आपल्याला केस गळतीची समस्या होते. हे सगळं कमी करण्यासाठी आपण इथं कडुलिंबाचा पाला वापरलेला आहे, ज्याच्यामध्ये भरपूर अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्याच्यामुळे कुठलंही इन्फेक्शन आपल्या स्किनला, टाळूला झालं असेल तर ते अगदी सहज दूर होतं. केसातला कोंडा असेल तर तो सुद्धा अगदी सहज निघून जातो आणि त्याच्यामुळे आपली टाळू स्वच्छ, क्लीन राहते, केसांची मुळं मजबूत होतात आणि त्याच्यामुळे आपोआप केस गळती कमी होऊन केसांची वाढ दुपटीने व्हायला मदत होते. आता तुम्ही इथं बघू शकता स्वच्छ असा कडुलिंबाचा पाला आपण इथं घेतलेला आहे. अतिशय साधा सोपा हा उपाय दिसायला जरी असला ना तरी त्याचे बेनिफिट इतके चांगले आहेत की एकदा तुम्ही हा उपाय करून बघा, नेहमी तुम्ही हाच उपाय तुमच्या केसांसाठी नक्की करायला लागाल. आता त्यानंतर इथं मिक्सरचं स्वच्छ भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा कडुलिंबाचा पाला आहे तो टाकून व्यवस्थित त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. आपल्या स्काल्पमध्ये कुठलंही इन्फेक्शन झालं असेल तर ते कमी करण्यासाठी कुठलाही महागडा शॅम्पू, कुठलंही महागडं तेल किंवा सिरम वापरण्याची यापुढे तुम्हाला अजिबात गरज लागणार नाही. हा साधा सोपा 100% ऑर्गॅनिक आणि नॅचरल उपाय एकदा तुम्ही नक्की करून बघा. आता या कडुलिंबामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर 2 ते 3 वेळा फिरवून याची छान आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जी तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये, हेअर केअरमध्ये सुद्धा वापरू शकता. भरपूर चांगले याचे फायदे मिळतात. तुमच्या चेहऱ्यावर जर वारंवार पिंपल्स येत असतील, मुरुमाचे डाग असतील तर हे सुद्धा कमी होण्यासाठी कडुलिंबाचा हा रस आहे तो भरपूर फायदेशीर ठरतो. आता हा रस आपल्याला असाच डायरेक्टली आपल्या केसांवरती वापरायचा नाही आहे, कारण याच्यामध्ये भरपूर सगळा बारीक चोथासुद्धा आहे जो आपल्या केसांमध्ये अडकतो आणि मग आपल्याला थोडंसं इरिटेशनसुद्धा फील होतं. तर त्यासाठी गाळणीच्या मदतीने हा तयार करून घेतलेला रस आहे तर तो गाळायचा आहे. बऱ्याचदा आपल्या केसांची वाढ भरपूर चांगली होते पण केसांना भरपूर फाटे फुटलेले असतात, केस अजिबात सिल्की आणि स्मूथ दिसत नाही, अतिशय कोरडे आणि रफ झालेले फ्रीजी केस असतात. तर अशा वेळी सुद्धा हा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे, कारण याच्यामध्ये आपण अजून 2 ते 3 गोष्टी ॲड करणार आहोत, ज्याच्यामुळे कितीही तुमचे फ्रीजे आणि रफ झालेले केस अगदी पहिल्याच वापरामध्ये स्मूथ व्हायला मदत होणार आहे. आता तुम्ही बघू शकता इतका कडुलिंबाच्या पानांचा रस आपण तयार करून घेतलेला आहे. आता एका वेळच्या वापरासाठी तुम्हाला इतका वापरण्याची अजिबात गरज नाही, तर हा तुम्ही एकदम बनवून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, जेणेकरून नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा तुम्हाला हा घरगुती उपाय करायचा असेल तर सगळी प्रोसेस तुम्हाला करण्याची अजिबात गरज नाही. याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल आपण ॲड केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे 100% ऑर्गॅनिक आणि नॅचरल आहे, ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या स्किनला किंवा केसांना सुद्धा होत नाहीत. पण हो तरीसुद्धा एकदा तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा. आता इथं काचेची बॉटल आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हा व्यवस्थित आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या स्किन केअरमध्ये आणि हेअर केअरमध्ये वापर करायचा आहे तेव्हा अगोदर फ्रीजमधून बाजूला काढून ठेवा. नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही त्याचा स्किन केअर आणि हेअर केअरसाठी नक्की वापर करू शकता. तर चला
आता हे तयार करून घेतलेलं जे रस आहे तर तो बॉटलमध्ये आपण ठेवलेला आहे. हा पूर्णपणे प्लेन आहे, याच्यामध्ये कुठलंही गोष्ट आपण ॲड केलेली नाही. फ्रीजमध्ये आरामामध्ये तो 1 ते 2 आठवडे तुम्हाला राहतो, ज्याच्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचणार आहे आणि घरगुती उपाय तुम्हाला करतासुद्धा अगदी सहज येणार आहेत. तर चला आता त्यानंतर ना एका वाटीमध्ये आपल्याला अजून थोडासा लिंबाचा रस आहे तर तो लागणार आहे. आता तुम्ही बघू शकता साधारणतः एवढा लिंबाचा रस आहे तर तो शिल्लक राहिलेला आहे, पण हा सुद्धा आपल्याला 2 पद्धतीनं केसांवरती अप्लाय करता येतो. आता याच्यातला अर्धा लिंबाचा रस जो आहे तो मी माझ्या स्किन केअरसाठी आणि अर्धा हेअर केअरसाठी बाजूला ठेवणार आहे. तर चला आता केसांसाठी मी कशा पद्धतीनं वापरते ते तुमच्यासोबत शेअर करते. एका स्टीलच्या वाटीमध्ये साधारणतः 2 चमचे इतका लिंबाचा रस मी इथं घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. आता केसांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा हे भरपूर फायदेशीर असतं आणि याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर चांगल्या पद्धतीनं असतं आणि शक्यतो हे जे उपाय आहेत, सिरम जे आहे हे वॉटर बेस आहे, ज्याच्यामुळे ते अगदी सहज आपल्या स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आपल्या टाळूमध्ये त्याचं व्यवस्थितपणे पोषण झाल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात, बळकट होतात आणि केस गळती कमी व्हायला त्याचा भरपूर फायदा होतो. आता साधारणतः अर्धा चमचा इतका ॲलोवेरा जेल आहे आपल्याला या लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित असं ॲड करायचं आहे. दोन्ही गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या. दोन्ही सुद्धा गोष्टींमुळे आपल्या टाळूमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट होणार आहे. केसांमधला कोंडा आहे तो अगदी झटकन निघून जाईल आणि तुमचे केस स्मूथ आणि सिल्की सुद्धा दिसायला मदत होणार आहेत. आता तुम्ही बघू शकता हे असं सुद्धा तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. याचे सुद्धा भरपूर चांगले इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतील. अगदी हे पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे, सहज आपल्या स्किनमध्ये हे ॲब्सॉर्ब होतं आणि त्यामुळेच याचे दुपटीने फायदे आपल्याला केसांसाठी मिळतात. आता त्याच्यानंतर इथं ॲड करायचं आहे खोबरेल तेल. कुठलंही तेल तुम्ही इथे ॲड करू शकता. खोबरेल तेल, बदाम तेल, कॅस्टर ऑइल, कुठलंही तेल तुम्ही इथे ॲड करू शकता. आता साधारणतः 1 चमचा इतकं खोबरेल तेल मी इथं ॲड करणार आहे. सोबतच तुम्ही इथं केसांमध्ये स्मूथ आणि सिल्की इफेक्ट मिळवण्यासाठी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल असते ती सुद्धा ॲड करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या केसांमध्ये भरपूर चांगली चमक येते, शाईन येते आणि केस छान मॅनेजेबल सुद्धा दिसायला लागतात. 1 किंवा 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्ही इथे ॲड करू शकता. आता मी इथे ॲड केलेल्या नाही आहेत, पण तुम्हाला गरज असेल तर तुम्ही 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल एका वेळच्या वापरासाठी नक्कीच ॲड करू शकता. तर असो, आता ह्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलच्या ऐवजी मी इथे ॲड केलेलं आहे ते म्हणजे खोबरेल तेल. या तेलांमुळे आपल्या केसांमध्ये एक छान पद्धतीनं नैसर्गिक मॉइश्चराइज केस राहतात आणि त्याच्यामुळेच आपले केस अजिबात फ्रीझी, ड्राय आणि कडकडीत दिसत नाहीत. तीनही गोष्टी छान अशा एकत्र मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि हे तयार करून घेतलेलं जादुई हेअर सिरम तुम्हाला बोटांच्या मदतीने, कॉटनच्या मदतीने किंवा अशा पद्धतीनं ड्रॉपरच्या मदतीने केसांच्या मुळांमध्ये पार्टेशन करून स्काल्पवरती व्यवस्थित हे लावायचं आहे. हेअर लेंथला हे लावायची अजिबात गरज नाही. मूळ आपलं स्काल्प, डोक्याचा टाळूचा भाग आहे तिथं ते व्यवस्थितपणे लावायचं आहे. हलक्या हातानं मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर तुम्हाला माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे. बघा अगदी पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला सुद्धा चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.